बारामती पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलाय। अशातच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याच्या तयारीत आहे। काँग्रेसच्या या भूमिकेमुळे ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसच्या भूमिकेला पाठिंबा द्यायचा की बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विनंतीचा मान ठेवत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यायचा असा सवाल आता त्यांच्यासमोर उपस्थित झालाय। ठाकरेंची शिवसेना या सगळ्यांमध्ये काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार देण्यासंबंधी आधी काँग्रेसमधील राज्यातील नेत्यांनी फारशी चर्चा महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांशी न करता काँग्रेसनं भूमिका जाहीर करून मग पक्षांशी चर्चा करताना सध्या तो पक्ष दिसतोय। त्यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून बारामती पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा देण्याची विनंती केली अशी माहिती आहे। या सगळ्यामध्ये काँग्रेस पक्ष सोबत न जाता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पाठिंबा दिलाय। त्यामुळे ठाकरेंची शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे। फोन करून सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती केली आहे। काँग्रेसच्या नेत्यांनाही पाठिंब्यासाठी सुनेत्रा पवार विनंती करणार असल्याची माहिती आहे। तर बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न सुरू झाले आहेत। सुनेत्रा पवार सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री उपस्थित राहणार आहेत। बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार असल्याच्या चर्चा आहे। निवडणुकीसाठी काँग्रेसनं काही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घेतल्याची माहिती काल समोर आली। काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतील इतर मित्र पक्षांशी देखील उमेदवारीबाबत चर्चा करते। अशातच राष्ट्रवादीकडून बारामती पोटनिवडणूक ही बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात। यासाठीच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुनेत्रा पवार यांनी फोन केल्याची माहिती समोर येते। या निवडणुकीमध्ये आपल्याला पाठिंबा द्यावा अशी विनंती सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना केली आहे। दरम्यान काँग्रेस पक्ष राहुरी आणि बारामती विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहे आणि या दोन्ही मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्याच्या हालचाली सुद्धा काँग्रेसने सुरू केल्यात। अशातच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी देखील सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते विनंती करणार आहेत आणि आपल्या पक्षाचा पाठिंबा द्यावा अशी मागणी करणार आहेत। पण काँग्रेस पक्ष या संदर्भात काय भूमिका घेतं हे महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान सुनेत्रा पवारांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांनी विनंती केल्यानंतर उद्धव ठाकरेंची भूमिका काय असणार आहे हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत। महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणूक ही जाहीर झाली आहे। राहुरी आणि बारामतीसाठी 23 एप्रिलला मतदान होईल तर मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे। भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानं अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघातात निधन झालं। त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा सुद्धा रिक्त आहे। या दोन्ही जागांची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आता मवियाचा धर्म पाळणार की राष्ट्रवादीला साथ देणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल।